अमरावती में 29 वर्षीय धीरज कलावटे का अंगदान ग्रीन कॉरिडोर से अंग रवाना। अमरावती में एक सड़क हादसे में 29 वर्षीय धीरज कलावटे की मौत के बाद उनके परिवार ने इंसानियत और सामाजिक जिम्मेदारी की मिसाल पेश की है। ब्रेन डेड घोषित किए गए धीरज के परिवार ने उनके अंगदान का फैसला लिया, जिससे कई जरूरतमंद मरीजों को नया जीवन मिलने की उम्मीद है। अमरावती जिले के चांदू रेलवे इलाके में हुए भीषण हादसे में गंभीर रूप से घायल 29 वर्षीय धीरज कलावटे को इलाज के दौरान डॉक्टरों ने ब्रेन डेड घोषित कर दिया। इस बेहद दुखद घड़ी में धीरज के परिवार ने अंगदान का महत्वपूर्ण फैसला लिया। धीरज की आंखों का दान अमरावती जिला सामान्य अस्पताल में किया गया। वहीं उनकी एक किडनी का प्रत्यारोपण अमरावती के एक निजी अस्पताल में किया गया, जबकि दूसरी किडनी प्रत्यारोपण के लिए नागपुर के एक अस्पताल भेजी गई। अंगों को समय पर संबंधित अस्पतालों तक पहुंचाने के लिए ग्रीन कॉरिडोर बनाया गया, क्योंकि युवा की असमय मौत के बाद उनके परिवार द्वारा लिए गए इस फैसले से कई जरूरतमंद मरीजों को नया जीवन मिलने की उम्मीद जगी है। धीरज कलावटे के परिवार का ये फैसला समाज के सामने मानवता, संवेदनशीलता और सामाजिक जिम्मेदारी की एक प्रेरणादायक मिसाल पेश करता है। धीरज हा म्हणजे माझा लहान भावासारखा होता आणि हा जो निर्णय आहे हा सर्वस्व त्याच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय आहे। म्हणजे अशा परिस्थितीत अशा पद्धतीचा निर्णय घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आता त्याच्यासाठी तर भरपूर प्रयत्न झाले। शेवटी जेव्हा डॉक्टरांनी सगळं ते कुटुंबासमोर क्लिअर केलं तेव्हा छातीवर दगड ठेवून अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे की जेणेकरून इतर लोकांना त्याचा जीवदान मिळेल, त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आणि तो त्या कुटुंबाने घेतला। त्याला आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही तर फक्त सोबत होतो, पण मुख्य निर्णय कुटुंबाचा, त्याच्या वडिलांचा, काकांचा होता। तर आज त्या पद्धतीने संविधान झालेलं आहे आणि आशा आहे की त्या ज्या लोकांना त्याचे अवयव मिळतील त्यांच्या रूपात तो जिवंत राहिला जगात। तर काय नेमकं झालं होतं, कधी किती तारखेला झालं होतं आणि तुम्ही काय निर्णय? 12 अंदाजे आजपासून 8 दिवसा पहिले ॲक्सिडेंट झाला तळेगाव रोडवर। त्याच्यात एक तर स्पॉटवरच डेथ झाली। त्याच्यात दुसरा पुतण्या धीरज संतोष कलावटे हा त्याला घेऊन आम्ही आज इथं आलो। इथं आल्यावर कंडिशन क्रिटिकल होती त्याची, मग काय ट्रीटमेंट चालू होतं। ट्रीटमेंट चालू असताना डॉक्टरांनी सल्ला दिला का बा असं असं हे ट्रीटमेंट आहे। आमचं मन नाही मानलं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमधून इथं अडवाणी सरांच्या इथं रेफर केलं। त्याने खूप प्रयत्न केले, पण जे देवाच्या पुढं काहीच नाही आहे। त्यानं म्हटलं का बाई असं असं आहे, सांगा काय करावं। मी त्याला उलटा प्रश्न केला का बा तुम्ही माझ्या ठिकाणी तुम्ही राहिले असतं तर तुम्ही काय केलं असतं। तर त्यानं मला म्हटलं का मी स्वतः विड्रॉल घेतला असता। त्यानं जेव्हा असं म्हटलं तर मग कसं मग आम्ही निर्णय घेतला परिवार वगैरे सर्व मिळून। वैभवजी देशमुख, मनीषजी जालान, आमचे नारूभाऊ कलावटे, पंपाल्याजी याची सल्ला घेतली, आमच्या कुटुंबाची सल्ला घेतली। आम्ही हा थॉट मलाच मनात आला का बा असं करा जिथं आपला धीरज कुठं ना कुठं कोणा ना कोणा रूपात उपस्थित राहू। आणि त्याचे जे मित्र आहे, मित्र परिवार, त्याचा खूप खूप सपोर्ट भेटला। त्याचं त्याचे असे एक मित्र नाही आहे की त्याचं नाव घेऊन मी मोकळा होईल। भरपूर मित्र आहे। काही मित्र तर इथपर्यंत आले का बा तुम्ही काका सांगा काय तुम्ही निर्णय घेतला होता? तर कशाबद्दल डोनेशनबद्दल निर्णय घेतला का बा आता कसं कोणा स्वरूपात आमचा जो पोरगा आहे तो कुठं ना कुठं उपस्थित आहे। हा एक गेला, त्यानं स्वतःचं नाव सार्थक केलं। जोपर्यंत होता तोपर्यंत आम्हाला धीरज दिला। आता नाही आहे तर ज्याला अवयवाची समजा खूप गरज आहे त्याला अवयव भेटले। त्याचा जो धीरज सुटला होता आता त्याला धीरज देऊन राहिला। तर त्या स्वरूपात आमचा धीरज आजही आमच्या सोबत आहे। आणि कोणते अवयव दान केले? आता कोणते अवयव, किडनी, लिव्हर, डोळे, आणखी असं काही पूर्ण डिटेल आता कसं मला सायंटिफिक एवढी नॉलेज नाही आहे। तुम्ही अवयव दान केले, काय तुमच्या भावना आहे, तुम्हाला काय वाटतं? आमची भावना तर अशी आहे का आमच्या परिवारात, आमच्या कुटुंबात जेवढी पिढी झाली तेवढ्या पिढीत कोणी एवढं काही दान केलं नसेल जेवढं आमच्या पुतण्यानं करून टाकलं। आमच्या कुटुंबाला नाव रोशन करून टाकलं।